कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फाईन, तुम्हाला काही सांगायचं नसेल तर ठीक आहे। तुम्हा सगळ्यांना मी फॅमिली मेंबर सारखं मानलंय, ट्रस्ट केलं, आणि तरी हे सगळं झालंय। रिअली डिसअपॉइंटिंग। तुम्ही काही सांगितलं नाही तरी ज्यांनी कोणी हे केलंय त्याचा मी शोध लावणारच। त्याला मी माझ्या पद्धतीने शिक्षा नक्कीच देणार। मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती। मला मान्य आहे तुम्हाला एजंटचे नियम आवडत नाहीत, काही गोष्टी पटत नाहीत त्यांच्या, पण म्हणून असं काहीतरी कराल ना असं खरंच कधीच वाटलं नव्हतं मला। एक मिनिट लीला, तू कशाबद्दल बोलतेस? आम्हाला काहीच कळत नाहीये, प्लीज बी प्रिसाइज। कंपनीत फ्रॉड झालाय। पण त्याच्याशी आमचा काय संबंध? हा फ्रॉड तुमच्याच सह्यांमुळे झालाय। आमच्या सह्यांमुळे? हाऊ इज दिस पॉसिबल? तुम्ही इथेच थांबा, मला आधी एजंटशी बोलू दे। एजे In my cabin, right now. वहिनी, असा डोळा फडफडतोय। असं म्हणतात डोळा फडफडत असेल तर काहीतरी वाईट घडतं। वहिनी, मी तुमच्याशी बोलतीये ना। सॉरी यार, मला ना खूप टेन्शन आलंय। वहिनी, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? टेन्शन तर एजंटनी घ्यायला हवं ना, त्यांनी लीलाला जॉब दिलाय। तसं नाही ग, ती लीला ना जेवढी साधी दिसते तेवढी नाहीये। कसं गोड बोलून तिने जॉब मिळवला। तिने असंच गोड गोड बोलून अख्खी कंपनी स्वतःच्या नावावर करून घेतली तर? या, हे माझ्या लक्षातच नाही आलं। म्हणजे बघा ना, एजंटनी प्रमोद भाऊजीला विराजला काहीच दिलं नाही, पण श्वेताला मात्र 5% असेच देऊन टाकले। आता तर ते यशला पण पार्टनर बनवून घेणार आहेत। तसंच त्यांनी लीलाला पण। नाही वहिनी, हे असं घडणार ना, म्हणून माझा डोळा फडफडतोय। नक्कीच काय वाईट घडणार आहे वहिनी। सर्व शांत हो, शांत हो, काही होणार नाहीये। हे बघ, आपल्याला ना लीला तिथे नेमका काय जॉब करते हे शोधायला हवं। हा, बरोबर आहे तुमचं। चला चला ऑफिसला जाऊयात। सरू, काय झालं? तू एक गोष्ट विसरतेस। काय? प्रमोद आणि विराज आज ऑफिसमध्येच आहेत। हा, आपण मगाशीच का नाही विचारलं त्यांना? वहिनी, तुम्हाला ना ऐन वेळेला काय बोलायचं सुचतच नाही मला। सॉरी, ते फोन करताय ना? काय झालं? लागला का फोन? नाही, थांबा, मी बेबीला फोन करते। वहिनी, बेबी पण नाही उचलत आहे फोन। आता हाऊ डे यू डू दिस? एवढे वर्ष तुम्ही या कंपनीत काम करताय आणि तुम्ही एवढा मोठा फ्रॉड? लाज दे वाटली तुम्हाला हे करताना? अहो बाबा, आम्ही असं काही। Enough. This is really not done. ह्याच्यावर मला ऍक्शन घ्यावीच लागणार आहे आता। थांबा एजे, तुम्ही आता त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन घेऊ शकत नाही। What? प्रमोद सर आणि विराज सरांवर झालेला आरोप अजूनही सिद्ध झालेला नाही, आणि मी आता या कंपनीची क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर आहे। त्यामुळे मला आधी सगळ्याचं नीट इन्व्हेस्टिगेशन करू दे।
आणि मग जर काही सिद्ध झालं तर मग तुम्ही ऍक्शन घ्या. लीला लीला थँक्यू सो मच. आज तू होतीस म्हणून आम्ही वाचलो. रिअली मीन्स अ लॉट टू अस. मी काही कोणाला वाचवलं वगैरे नाही. ह्या सगळ्यात ज्याची चूक आहे त्याला शिक्षा होणारच. या प्रकरणात तुमची अजिबातच चूक नाहीये असं नाहीये. लीला पण हा जो फ्रॉड आहे ना, फ्रॉड ज्या इनव्हॉइसमुळे झालाय ना त्यावर तुमच्याच सह्या होत्या. आपल्या सह्यांचा असा गैरवापर केला जाऊ शकतो एवढी साधी गोष्ट लक्षात आली नाही का तुमच्या? अगं पण बाबांची कंपनी सोडून आम्हाला 2 महिने झालेत. मग ह्याच्याशी आमचा काय संबंध? आता बाबांनी नंतर काही चेक केलं नाही, आता यातही आमची चूक आहे का? पण तुम्ही जागृत राहून असं काहीतरी होऊ शकतं याचा विचार तरी करायला हवा होता. त्यामुळे माझ्यासाठी अजूनही दोषी तुम्हीच आहात. चला म्हणजे मी सुटलो. लीला ते बघ आम्ही ना 50 फूड पॅकेटच्या हिशोबाने साईन केल्या होत्या. ते 1500 कसे झाले याची खरंच आयडिया नाहीये आम्हाला. हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. बरं ती ज्या अनाथ आश्रमांकडे पोहोचणं अपेक्षित होतं आमच्यापर्यंत तर ती पोहोचतच नव्हती. आणि हा सगळा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. मग आता आम्ही एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष का घालायचं? हे सगळं बघायला स्टाफ आहे ना. बरोबर आहे, स्टाफ आहेच. पण आपला स्टाफ नीट काम करतोय का ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला नको. एजेनी तुमच्यावर जबाबदारी टाकली आणि तुम्ही तुमच्या स्टाफवर. तर ह्या सगळ्या चक्रात गेल्या कित्येक महिन्यात कंपनीचा किती लॉस झाला असेल त्याचं काय? तुम्ही दोघं घरचे आहात. ही काय फक्त तुमच्या कामाची जागा नाहीये. तुम्ही सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्या नाहीत. हीच तुमची सगळ्यात मोठी चूक. लीला हे बघ हे असं काही होईल ना याची आम्हाला खरंच कल्पना नव्हती. हो आणि प्लीज ट्रस्ट अस, आम्ही असं खरंच काही केलं नाहीये ग. ह्याची खात्री आहे मला. मला फक्त तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव करून द्यायची होती. हा फ्रॉड कुणी केला असेल ह्याचा खरं तर अंदाज आहे मला. मला फक्त त्या व्यक्तीविरोधात पुरावे गोळा करायचे आहेत आणि त्याला एजंट समोर उभं करायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.